राज्यातल्या 1,08,173 शाळांची तपासणी होणार आहे। उच्च न्यायालयाचे शाळांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आलेत। राज्य सरकारकडून समिती स्थापन करण्यात आली। 11 एप्रिल ते 15 मे दरम्यान हा तपास होणार आहे। तपासाचा अहवाल शिक्षण संचालकांना सादर करणार आहे। जिल्हा परिषदेच्या स्थानिक यंत्रणेकडून तपासाचं काम सुरू आहे। राज्यातले 1,08,173 शाळांचा या ठिकाणी तपासणी होणार असल्याची माहिती मिळते। उच्च न्यायालयाने शाळांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिलेले आहेत। राज्य सरकारकडून आता समिती या संदर्भात स्थापन करण्यात आली। 11 एप्रिल ते 15 मे दरम्यान हा तपास होणार आहे। तर या तपासाचा अहवाल शिक्षण संचालकांना सादर केला जाणार आहे। जिल्हा परिषदेच्या स्थानिक यंत्रणेकडून तपासाचं काम हे सुरू झालेलं आहे। 11 एप्रिल ते 15 मे दरम्यान हा तपास होणार आहे। तपासाचा अहवाल शिक्षण संचालकांना सादर केला जाणार। राज्य सरकारकडून समिती स्थापन करण्यात आलेली आहे। उच्च न्यायालयाचे शाळांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। मुंबई उच्च न्यायालयाने आता या संदर्भात आदेश दिलेले आहेत। मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं जिल्हा परिषद शाळांमधील सोयी सुविधांबाबत सुमोटो याचिका दाखल करून घेत शिक्षण विभागाला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिल्यावर शासनाने राज्यस्तरीय समिती गठीत केली आहे। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। सचिन, काय अधिकची माहिती? ही एक महत्त्वाची माहिती आहे, कारण जिल्हा परिषदेच्या ज्या काही शाळा आहेत, मग राज्यभरातील लाखो शाळा असतील, तर त्यांच्या तपासणीचे आदेश जे आहेत ते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेले आहेत। कारण जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सोयी सुविधांबाबत सुमोटो याचिका जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच शिक्षण विभागाला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिल्यानंतर शासनाने राज्यस्तरीय समिती गठीत केली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे विविध भागांमध्ये ही तपासणी केली जाणार आहे आणि त्यानंतर कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, शाळा तपासणी अहवालाची वस्तुस्थिती काय आहे किंवा वस्तुनिष्ठ काय आहे ही छाननी करावी लागणार आहे आणि या माध्यमातून ज्या शाळांना सुविधा दिल्या जात नाही, पाणी असेल, राहण्याची व्यवस्था असेल, विद्यार्थ्यांना मग मध्यान्ह भोजन असेल, अशा छोट्या छोट्या गोष्टींवरही बारकाईने लक्ष दिलं जाणार आहे। त्यामुळे तब्बल राज्यभरातील 1,08,173 शाळांची तपासणी केली जाणार आहे। नीलम जी, धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।